वंचित आणि महाविकास आघाडीचं कधी जमणार असा सवाल आता निर्माण झालाय। जागा वाटपाच्या चर्चा कधी पूर्ण होणार, चर्चेच्या फेऱ्या कधी संपणार असे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाच्या फक्त चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। जागा वाटपाच्या चर्चा पूर्ण होत नसल्याने वंचित आणि मवियाच्या सामान्य कार्यकर्त्यांमधील संभ्रम मात्र अद्यापही कायम आहे। त्यामुळे आगामी काळात नेमका वंचित महाविकास आघाडीमध्ये समावेशाबद्दल काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाहूयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। वंचित मविया आघाडीचं कधी जमणार, जागा वाटपाच्या चर्चा कधी पूर्ण होणार, चर्चेच्या फेऱ्या कधी संपणार, पुढच्या 10 दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। भाजपच्या 100 उमेदवारांची यादी कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे। असं असताना वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीच्या फक्त बैठकांवर बैठका सुरू आहेत। जागा वाटपाच्या बैठकीला जाण्याबाबतही तळ्यात मळ्यात सुरू असतं। पुण्यात वंचितची सभा असल्यानं मवियाच्या जागा वाटपाच्या बैठकीला जाणार नाहीत असं सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं। जयंत पाटील यांचा काल टेलिफोन आला आणि त्यांनी 27च्या बैठकीची माहिती दिली। आम्ही त्यांना असं कळविण्यात आलं की 27 तारखेला आम्ही येऊ शकत नाही, कारण का पुण्याला जाहीर सभा आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण कमिटी त्या ठिकाणी गुंतलेली आहे। प्रकाश आंबेडकरांनी नंतर मात्र मवियानं सभेची तारीखच बदलावी अशी मागणी केली। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे, सायंकाळी आहे, महाराष्ट्राची सगळी समिती बसणार आहे आणि त्याच्यामुळे 27च्या बैठकीला आम्ही येऊ शकत नाही। 28 होणार असेल तर आम्ही त्या बैठकीला येऊ। नाना पटोलेंनी बैठकीची तारीख पुढे ढकलण्यास नकार दिला। 28 फेब्रुवारीला मवियाचा प्रतिनिधी आंबेडकरांची चर्चा करेल असं त्यांनी जाहीर केलं। महाविकास आघाडीची बैठक आहे। प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की ही बैठक तुम्ही 28ला घ्या, त्यांच्या राज्य कार्यकारिणीची बैठक त्यांना 28ला आम्ही बोलवू, त्यांना 28ला आम्ही बोलवू। आता एवढं सगळं झाल्यावर प्रकाश आंबेडकरांनी शेवटी मवियाच्या बैठकीला प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय जाहीर केलाय। वंचित महाविकास आघाडीसोबत राहतील असा विश्वास मवियाचे नेते व्यक्त करतायत, पण त्यांच्या मनात आता थोडी संशयता दिसते। संविधानासाठी लोकशाहीसाठी ते प्रामाणिकपणे लढतात, त्यामुळे यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरे साहेबांबरोबर म्हणजे महाविकास आघाडीबरोबर ते येतील, आलेत, फायनल होईल आणि संविधान टिकण्यासाठी, लोकशाही टिकण्यासाठी एकत्रित ते लढतील असा विश्वास मला तरी वाटतो। वंचित आणि महाविकास आघाडीचं अजूनही काहीच नक्की नाही। आयत्या वेळी आघाडीचं ठरल्यास ग्राउंड लेवलवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होणार असा प्रश्न आता विचारला जातो। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।